आनंद या मालिकेमधला आजचा 6वा भाग. म्हणजे 25 श्लोकांकडे आपण पाहिलं. त्यातले काही शब्दांचे अर्थ पाहून घेतले आणि त्या शब्दांचा अर्थ भावार्थापर्यंत नेण्याची जी काही कास धरावी लागते ती आपण धरायची. आता प्रत्येक शब्दाचा अर्थ भावार्थापर्यंत न्यायचा का? बघा प्रयत्न करून, काहीच प्रश्न नाही. पण एका तरी शब्दाचा अर्थ भावार्थापर्यंत न्यायचा का? आता शब्दाचा अर्थ भावार्थापर्यंत म्हणजे अर्थ कळतोच आहे, पण तो वापरून आत उमजतोय का? आता सांगण्यासारखं काही नाहीये. आता हे मला समजलंय. आता समजून घेण्यासारखं काही नाहीये. आता हा शब्द मी जगतोय, त्याला भावार्थ म्हणतो आपण. भावनेतून आतून उपजलेला जो अर्थ बाहेरून कळला, आता काय अर्थ आहे तो. मग आज सुद्धा आपण काही असे अर्थ, शब्दांचे काही अर्थ समजून घेणार आहोत. प्रश्न तोच आहे की यापैकी किती आपण वापरतोय, वापरण्यासाठी काय काय नवीन ट्रिक्स करतोय. वापरण्याच्या ट्रिक्स ज्या आहेत त्या भगवद्गीतेत सांगितलेल्या आहेत, काही थंब रूल सांगितलेले आहेत. मग ते कशा करता वापरतोय, का करतोय, काय फोकस आहे, हा जाणतेपणा ठेवला की गणित सोपी होतात. त्याच्या आधी नेहमी आपण पुढच्या येणाऱ्या कोर्सची अनाउन्समेंट करतो, म्हणून ही अनाउन्समेंट एक आहे. ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांना 14 पासून चालू होते. म्हणजे आज बुधवार आहे, गुरुवार शुक्रवार शनिवार पासून, शनिवारी रात्री 9:08:55 सुरू होईल. मजा करायची त्याच्यामध्ये, नाटक पाहायचं आहे. त्या ग्रुपवर ऑलरेडी ग्रुप स्टार्ट झालाय, BG17. त्याच्यावर 3 प्रश्न पडलेले आहेत. छान लोकांची उत्तरं येत आहेत. मजा चालली आहे. श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ भरतोय. दर शनिवारी असणार आहे. ह्या त्या डेट्स आहेत. काल कोणीतरी विचारलं होतं डेट चेंज झालाय का? तर हो, पूर्वी शनिवार रविवार होतं. आज या वेळेला फक्त शनिवार 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 असं. त्यामुळे ओळीनी 10 शनिवार. आणि गंमत म्हणजे शेवटचा गोपाळ काला आला, हे ठरवून वगैरे काही केलेलं नाही. परवा कोणतरी म्हणाला, अरे या दिवशी हो का, म्हणतो वाचन झालं. तर हा तो कोर्स सुरू होतोय, प्रवासच आहे तो. नक्की काय त्याच्यामध्ये सांगितलंय हे आपण यामध्ये शिकून घेणार आहोत. आज आता आपला जे सेशन सुरू करतोय त्यात पहिल्यापासून शेवटपर्यंतचे, म्हणजे आजच्या भागापर्यंतचे श्लोक आपण ऐकूया. तो फक्त व्हिडिओ आपण पाहूया. व्हिडिओ म्हणजे ऐकायचा आहे तो फक्त, त्यात काही शब्द नाही आहेत आत्ता तरी. नंतर तो पण व्हिडिओ मी देणार आहे. साधारणतः 4 मिनिटं 33 सेकंद. शांत बसा, ऐका आणि मग आजच्या भागाला आपण सुरू करू. विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञो क्षर एव च योगो योगविदान्नेता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहवपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशर्वशिवस्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः स्वयंभू शम्भुरादित्यः पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेशः पद्मनाभोऽमरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठस्थविरो ध्रुवः अग्राह्यः शाश्वतकृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ईशानप्राणदप्राणो ज्येष्ठश्रेष्ठप्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्षकृतज्ञकृतिरात्मवान् सुरेशः शरणं शर्म विश्वरेताः प्रजाभवः अहत्संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वादिरच्युतः वृषा कपिरमेयात्मा सर्वयोगविनिःसृतः वसुर्वसुमना सत्तः समात्मा संमितः समः
अमोघपुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिःशुचिश्रवाः अमृतः शाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षकृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्द्रंष्टश्चतुर्भुजः भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघश्चुचिरूर्जितः अतीन्द्रः सङ्ग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्यः सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्य वपुः श्रीमान् अमेयात्मा महाद्रिदृग् महेश्वासो महीभर्ता श्रीनिवासः सताङ्गतिः अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः मरीचिर्दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभः प्रजापतिः अमृतः सर्वदृक्सिंहः सन्धाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरारिः गुरुर्गुरुतमो धामः सत्यः सत्यपराक्रमः निमिषो निमिषस्त्रग्वी वाचस्पतिरुदारधीः अग्रणीरग्रामणीः श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात् आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः सम्प्रमर्दनः अहत्संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वदृग्विश्वभुग्विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जह्नुर्नारायणो नरः असङ्ख्येयो प्रमेयात्मा विशिष्टशिष्टकृत्युचिः सिद्धार्थः सिद्धसङ्कल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः वृषाही वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तश्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूपः शिपिविष्टप्रकाशनः ओजस्तेजोद्युतिधरप्रकाशात्मा प्रतापनः रुद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुरभास्करद्युतिः अमृतां छान वाटलं का? मग हे म्हणायचं, ऐकायचं. हा व्हिडिओ मी आज दिलाय. मी काय करतो सांगतो, की शांत बसायचं, छान ऐकायचं. मीच म्हटलंय, पण मी ते ऐकतो. ऐकताना कसं ऐकायचं, की आपलं शरीर आहे तो गाभारा आहे म्हणायचं. शरीरात आकाश खूप आहे आपल्या, खूप म्हणजे खूप आहे. प्रत्येक अणुरेणू मधलं जर का स्पेस बघितली तर एक म्हणजे, आणि ती सगळी काढली तर आपण एका पॉइंट एवढे सुद्धा राहणार नाही, एवढं आकाश आहे. त्या आकाशामध्ये तो शब्द घुमेल असं बघायचं. म्हणजे शांत बसल्यानंतर हा तो घुमतोय. आता ज्यांचा विश्वास आहे त्यांना असंही वाटेल की अरे, माझंच वर्णन मी करतोय, आकाशातलंच माझं वर्णन आकाशातच मी ऐकवतोय मला. आणि त्याला ज्याला हे माहिती आहे, जो आजपर्यंत ते सगळ्या डेटा घेऊन आलेला आहे सर्वविद, त्याला पुन्हा कनेक्ट होतोय असं पण समजायला हरकत नाही. किंवा शांत, मग अशा वेळेला काही शब्द उमटत नाही असं पण ऐकायला हरकत नाही. त्याच्याबरोबर म्हणायलाच पाहिजे, शब्द लक्षात राहतात का, हा श्लोक म्हणत असताना पुढच्या श्लोकाची सुरुवात कशी होतीये याची काही गरज नाही. म्हणून शांतपणे ऐकावं. प्रसन्न आत्मा. आता हे खरं थंड कोल्ड्रिंक सारखं आहे की नाही? थंड कोल्ड्रिंक हे थंडच असणार आहे, मग त्याला थंडा कोल्ड कशाला लावायचं? पण प्रसन्न आत्मा, आत्मा आपण जे म्हणतो तसं मला काही माहिती नाही, अनुभव वगैरे काही नाही मला. पण एनर्जी आहे तरी नाही, पाहू जाता दिसू नये. आणि तो जो दिसतो, ती एनर्जी त्या त्या वस्तूतून दिसते. म्हणजे लहान मुलाचा चेहरा कसा प्रसन्न दिसतो, टवटवीत दिसतो, वाह छान आहे बघा, टेंट नाहीये त्याच्यावर, काही टिंट नाहीये, काही अडल्ट्रेशन काही नाहीये, असा दिसतो. तसा तो प्रसन्न आत्मा.
पण मग तो प्रसन्नात्मा कसा होईल? आता हा प्रसन्नात्मा कुठनं आला? सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वदृक् विश्वभुग विभुः सत्कर्ता सत्कृत साधू किंवा साधुर जन्धुर नारायणो नरः, असा श्लोक आहे. त्यातला एक आपण शब्द घेऊया, प्रसन्नात्मा. सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वदृग् विश्वभुग विभुः सत्कर्ता सत्कृत साधुर जन्धुर नारायणो नरः. आता प्रसन्नच असणार आहे, पण तरी सुद्धा भगवद्गीतेमध्ये सुद्धा कृष्णाने अनेकदा हा शब्द वापरला, प्रसन्न प्रसन्नात्मा. मग कसं काय व्हायचं? आजपासून मी प्रसन्न राहायचं ठरवलंय, कसं काय? किती शेंडा लावायच्या एखाद्याला, नाही का? प्रसन्न, पुन्हा तेच, प्रसन्नता हे आउटकम आहे. प्रसन्न राहणं ही ऍक्शन होऊच शकत नाही. त्यामुळे अशा ऍक्शन्स घेऊच नयेत कधी, की ज्या शक्यच नाहीयेत. मी आजपासून शांत राहायचं ठरवलंय, नका करू अशी काहीतरी स्वतःवर उगाच जुलूम जबरदस्ती. नाही होणार ते. शांत होईन, मग अशांतता काढायचे प्रयत्न करेन मी. प्रसन्न होईन, अप्रसन्नता काढण्याचे उद्योग करेन मी. मग आजपासून मी अप्रसन्नता काढायची ठरवते. हा, मग ते झाले, मग हरकत नाही. मग अप्रसन्नता काढायची असेल तर त्याची ट्रिक विष्णू सहस्त्रनामामध्ये बरोबर या ओळीच्या आधी दिले. कोणे एकेकाळी 2 दिवसापूर्वी आपण त्याच्यावर बोललेलो आहोत. म्हणजे वन्स अपॉन अ टाइम जर का रिमाइंडर हवा असेल तर ही ओळ सुरू व्हायच्या आधी विष्णू सहस्त्रनामामध्ये एक ओळ अशी येते, आवर्तनो निवृत्तात्मा संवृत संप्रमर्दन. काय आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये? आवर्तन सुरू आहेत त्या नाटकाची. तो नट भूमिका जगतोय रंगमंचावर, त्याची आवर्तन सुरू आहेत. पण तो नट ती भूमिका करत असताना ज्यावेळेला विंगेमध्ये येतो त्यावेळेला निवृत्त आत्मा. मग नाटक करत असताना तो जर का चुकून स्वतः मी राजाचे आहे असं समजलं तर पंचायत येईल रंगमंचावर सुद्धा. विंगेत जाऊ दे, रंगमंचावर सुद्धा पंचायत येईल. त्याला कळणारच नाही मी राजा नाहीये. म्हणजे राजा नाहीये हे लक्षात ठेवून राजाची कामगिरी किंवा राजाची भूमिका चोख वठवणं, हीच प्रॅक्टिस करायची, ती चतुर्थी. हम्म. मग निवृत्तात्मा आवर्तन संवृत संप्रमर्दन. एकदा काय बघायचं नाही कळलं किंवा कुठे लक्ष द्यायचं एवढं कळलं की प्रमर्दना होणारच आहे. सातत्याने मी काय म्हणेन, अरे राजाची भूमिका चालली. मग क्लेश, त्रास, कटकट कोणाला होतीये? मला नाही, राजाला होते. हो, पण मीच करतोय ना राजाची भूमिका. हो ना, पण तू राजाची भूमिका करतोयस ना. मग भूमिकेत रडून घे, तुला काय रडायचं ते. ते जवळ आणू नको उगाच माझ्या. कोणतरी ठेव तो विभू, तो ठेव ना बाजूला, तुला बघू दे ना सारखं. त्याच्या डोळ्यावर कशाला झापड घालतो? मग आवर्तनो निवृत्तात्मा समृत संप्रमर्दना असं जर का जमलं तर ते प्रमर्दन कशाचं होणार आहे? अशांततेचं, अप्रसन्नतेचं. मग अशांतता निघून गेली, अस्वच्छता निघून गेली, अप्रसन्नता निघून गेली. काय राहणार आहे? सुप्रसाद प्रसन्न आत्मा विश्वदृक् विश्वभुक विभू. मग तुझ्या विश्वाचं तू पालन करशील, विश्वाला धरून ठेवशील, आहे की नाही? काही लोक रागवले की काय आदळआपट करतात, काय फोन फेकून मार, काही करतात. स्वतःवर काही वेळेला त्रास करून घेतात, लोकांना त्रास देतात. मग कसं काय विश्व दृढ होणार? कसं धरून ठेवणार विश्वाला? कसं काय विश्व भूक होणार? कसं काय त्याला सांभाळणार? बरं, आपण आपलं जे काम करतोय ते पण विश्वच आहे ना. हे विश्वच उभं केलं की नाही? आता सुरू केलं त्यावेळेला एखाद दुसरी स्लाइड नव्हती, विचार होता, कल्पना होती. मग कसं मांडता येईल त्याचं डिझाईन सुरू झालं, व्हिज्युअलायझेशन झालं, ते कागदावर आलं. कागदावर आल्यानंतर त्याचं प्रेझेंटेशन स्लाइड झाला, ऑडिओ झाले, व्हिडिओ झाले. केवढं विश्व उभं केलं. मग हे जर का विश्व सांभाळायचं असेल तर आवर्तनो निवृत्तात्मा समृत संप्रमर्दना देअर फोर प्रसाद सुप्रसाद प्रसन्नात्मा अँड हेन्स विश्वदृक विश्वभुग विभुः. असं नाही का? त्याच्यात कुठेही गडबड झाली आवर्तन निवृत्तात्मामध्ये तर खाली प्रसादात्मा होणार नाही, प्रसन्नात्मा होणार नाही. मग मी प्रसन्नात्मा नसेन चालेल, हरकत नाही, असाइनमेंट. मग बघ भाऊ, उद्यापासून मी प्रसन्न राहायचं ठरलंय. कशाला? काय झालं? अप्रसन्नता कुठे होती? कशामुळे अप्रसन्नता आली? अरे हो, आधी बघ तरी खरं अप्रसन्नता कुठे आहे, अप्रसन्नता कशामुळे आली. हा, मग झालं, मग बघ तसं. चला आता मग हे जर का कळलं असेल तर हे लक्षात ठेवून मागच्या श्लोकाच्या ओढून आपण पुढे जाऊ. तुम्हाला जर का हवं असेल तर मी मागचा श्लोक आधी सांगतो.
आणि मग पुढच्या श्लोकाला जातो. हा, एक एक म्हणायचं. आवर्तनो निवृत्तात्मा, मागच्या भागातला श्लोक आहे. संवृतः संप्रमर्दनः, अहत् संवर्तको वह्नी, अनिलो धरणीधरः. आता मी म्हणतो ते म्हणायचा प्रयत्न करा. बघा, मी म्हणेन तसं म्हणायचं आणि ज्यांना म्हणायचं त्यांनीच म्हणा. मी असे उद्योग करत असतो, बघा तुम्हाला जमलं तर मजा येईल, जमणारच आहे. जर का आवर्तनो निवृत्तात्मा, जर का पासून म्हणायचं. जर का आवर्तनो निवृत्तात्मा, तर संवृत्त संप्रमर्दना. आणि मग सुप्रसाद प्रसन्नात्मा. आणि त्यामुळे विश्वदृक् विश्वभुक विभू शक्य आहे. हे साध्या सोप्या गणितापासून अतिशय नियोजनपूर्वक पॉवरचे खेळ खेळणाऱ्यांनी इगो चढवून कर्मकांड आणली. आणि मग म्हणायचं गव्हर्नन्स नाही. गव्हर्नन्स इज व्हाय, प्रोसेस इज हाऊ. वी फॉलो द प्रोसेस विदाउट नोईंग व्हाय इज इक्वल टू कर्मकांड. आवर्तन. त्रोशीरच्यात सांगतो मी जरा वेळेला. मग चला आता, आता ते इफ अँड देअरचं लॉजिक जे ज्यांनी लॉजिक लिहिलंय त्यांना, इफ आवर्तनो निवृत्तात्मा देन संवृत्त संप्रमर्दना अँड हेन्स लिडिंग टू सुप्रसाद प्रसन्नात्मा देअर फॉर कॉझिंग विश्वदृक विश्वभुक विभू. झाला कोड कम्प्लीट. मी कोड कधी लिहिलेला नाहीये, पण याच्यापेक्षा जास्ती त्याच्यात काही नसतं. अं, चला मग आता आपण ह्याची प्रॅक्टिस करू. तुम्ही म्हणाल आज प्रॅक्टिस नाही का घेणार. चला, एक एक ओळ संपूर्ण. सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वधृक् विश्वभुक् विभुः. सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वधृक् विश्वभुक् विभुः. विभू म्हणजे सगळीकडे असलेला, विश्वदृक् धरून ठेवणारा, विश्वभुक् संगोपन करणारा. सत्कर्ता सत्कृत साधुर, जह्नुर् नारायणो नरः. सत्कर्ता सत्कृत साधुर्जह्नुर्नारायणो नरः. संपूर्ण श्लोक घेऊया आता. आणि आता ते सुप्रसाद प्रसन्न आत्मा ते बघा आतमध्ये. हा, सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वधृग विश्वभुग विभुः सत्कर्ता सत्कृत साधुर जह्नुर्नारायणो नरः. थोडी लय वाढून म्हणायचा प्रयत्न करू. मग याचा तो, आणि त्याचा म्हणजे पटकन सांगायचं आहे, त्याचा आनंद घ्या. म्हणजे तुम्ही इंग्लिश ही भाषा जर का ब्रिटिश माणूस बोलत असताना ऐकलं, तर त्याचं आरोह अवरोह कळतात. ऐका एकदा इंग्रजी ब्रिटिश माणसांनी बोललेली. शेरलॉक होम्स ऐका, चर्चिलची भाषणं ऐका, किंवा क्रिकेट कॉमेंट्री जर का कोणी ब्रिटिश माणूस करत असेल तर ऐका. इतक्या असे नोटेशन देऊ शकतो आपण त्या वाक्याचं. तसं याचे सुद्धा आहे. कॉमन नोटेशन असेल, फार फरक नसेल, पण ती गंमत आहे. म्हणूया आपण. सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वदृग् विश्वभुग् विभुः
सत्कर्ता सत्कृतः साधुर्जन्धुर्नारायणो नरः. मस्त. हा. एक माणूस असतो, फ्रस्ट्रेट झालेला असतो. काय घरात वाद चाललेले असतात, ऑफिसमध्ये कटकट चाललेली असते. म्हणून मग तो एका गुरुकडे जातो. गुरु म्हणण्यापेक्षा एका छान हुशार माणसाकडे जातो. मिश्किल असतो तो. तो जातो त्याच्याकडे आणि जातो तर जातो. त्याला सांगतात बस थोडा. मग 1 तास होतो, 2 तास होतो, काही लक्ष देत नाही. जेवायला वगैरे देतो तो. माझं काम चालू आहे म्हणतो. बरं म्हणतो. 4-5 तास झाल्यानंतर तो म्हणतो सॉरी, मला हे करायचं होतं म्हणून, पण सांग बाबा काय प्रॉब्लेम आहे. तो म्हणतो फार वैतागलो मी, मला अशी सिद्धी पाहिजे, काहीतरी सिद्धी. अरे एवढंच आधीच सांगायचं, आधीच सांगितलं असतं. आता तो फ्रस्ट्रेट होतो की मग ऐकलं का नाही माझं. सोपं आहे. हे घे म्हणे, असं तो पाणी भरून देतो आणि जा म्हणे फिरून ये. आणि फक्त एक काम करायचं की पाणी सांडायचं नाही अजिबात चालताना. आणि असं फुल काठोकाठ ग्लास भरून देतो, जा म्हणतो. आणि त्याची बाग मोठी असते. तो जातो, असा हळू 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 येतो. जवळजवळ 1 पाऊण तास लागतो त्याला. कारण पाणी सांगायचं सांडायचं नाही. कारण त्यांनी सांगितलं असतं पाणी सांडलंस की परत याचं पाणी भरायचं आणि द्यायचं. तसं होतं त्याचं 2-3 वेळा. मग मात्र जरा जागा होतो. आणि बरं चालताना बघा, तो धक्का धपक धपक होणार. आपलं लक्षच नसतं चालण्याकडे. किती धप 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 चाललेलं असतं. श्वासाकडे सुद्धा नुसते बसलात तर श्वासाने सुद्धा हात हालतो. मग त्याला तर पाणी घेऊन जायचं. ते पहिल्या 5-7 वेळा सांडल्यानंतर शांत जातो. या सगळ्यात भानगडीत 1 पाऊण तास जातो. 1 पाऊण तासाने तो येतो, आलो म्हणतो काही सांडलं नाही. येस आय ट्रस्ट यू म्हणतो गुरु. तो जो का असतो तो छान आहे म्हणतो. आता सांग काय काय पाहिलंस बागेत. लिंबाची किती झाडं आहेत, आंब्याची किती झाडं आहेत. हा खवळतोच. म्हणतो नक्की काय करू सांगा. की पाणी सांडवायचं नव्हतं म्हणून मी इतके काळजीने गेलो. आता तुम्ही काय बोलतेत प्रश्न विचारताय. माझा कस्टमर बरा त्याच्यापेक्षा. आंब्याची झाडं किती आहे हे असं जमणार नाही म्हणतात. मग अरे तुला सिद्धी पाहिजे ना, मग कर प्रॅक्टिस. विष्णूकडे लक्ष दे, विश्वमकडे पण लक्ष दे. विश्वम विष्णूर विश्वम विष्णूर विश्वम विष्णूर. मग दोन्हीकडे लक्ष दिलंस तर बरं नाही का. हा. आता ह्या सिद्धी 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 पुढच्या श्लोकामध्ये भरपूर आहे. असंख्येयो अप्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृत शुची सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धी साधना. आणि सिद्धी या शब्दाला कृष्णाने खूपच छान कलाटणी दिलेली आहे पुढे. की बाबा हे असं काहीतरी उद्योग केलेस ना तर तुला सिद्धी मिळणार नाही, असं तो सांगतो. आणि ह्याचाच कनेक्ट विष्णू सहस्त्रनामामध्येच या श्लोकानंतर लगेच पुढे येतो. म्हणून मला काय वेळेला असं वाटायला लागतं की अरे काय सोपंच आहे, सगळंच सेम आहे. प्रश्न मी न करण्याचा किंवा करण्याचा आहे. करायला लागलं की लिंक्स दिसायला लागतात, सांगायला पण लागणार अरे हे बघ. हा. मग आता हा श्लोक कसा जातो. असंख्येय असंख्य, काय मोजूच शकत नाही. हजार कसे म्हटलंय आपण तसे गुणवाचक आहे गणित हे सगळं. संख्यावाचकाचं नाहीये. अप्रमेय आत्मा, प्रमेय म्हणजे मोजू शकतो. अप्रमेय नाही मोजू शकत. विशिष्ट शिष्टकृत सूची, ही सूची म्हणजे क्लॅरिटी, डोक्याची हाताची पायाची सगळ्याची. शिष्टकृत डिसिप्लिन. असं जर का असेल तर सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धी साधना. तर बाबा तुला जे ठरवलंयस सिद्धार्थ होऊ शकशील. सिद्ध संकल्प जे काही योजलेस ते होऊ शकेल. सिद्धी देणारा आहे तो कोण, विष्णू. इन्फायनाईट आहे. मागतोस तर मागतोस दणकावून माग. कारण देणारा केवढा आहे. कुबेराकडे गेल्यानंतर 2 रुपये द्या असं काय म्हणतोस. रिक्षाचे सुटे द्यायचे. कोणाकडे मागतोयस तू. सिद्धी साधना. मग असं ते साधन आहे. हा. हे एकदा आता प्रॅक्टिस करू आणि त्या सिद्धीचा विचार करा.
सोपे आहेत या ओळी. फक्त ते पुढचं सिद्ध म्हणताना तो छान तर धचा उच्चाराची मजा घ्या. हं? असं तो ध असा आतून येतो, पोटातून येतो. असंख्येयो प्रमेयात्मा, पुन्हा तेच तर एस चिन्ह आलंय त्यामुळे तो म्हणायचा नाही. त्या मीटरमध्ये बसण्यासाठी म्हणून हे उद्योग आहेत. असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृत शुचिः. असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृत शुचिः. आता पुन्हा एकदा, पण त्यावेळेला तो श आणि श कशाला करायचं, काय गंमत टाइमपास, कशाला करायचं म्हणून. असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृत शुचिः. तेवढे तरी आपण सजग होऊ, तो उच्चार करताना सजग होऊ, शेवटी सजगताच आणायची आहे. सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धी साधन. सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धी साधन. संपूर्ण शांत म्हणू, अक्षरांच्या उच्चारांचा आनंद घ्या. असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृत शुचिः सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धी साधन. अजून एकदा. असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृत शुचिः सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धी साधन. ते सिद्धी जे म्हटलं ना आपण, त्या सिद्धीबद्दल कृष्णाने सांगून ठेवलंय की बाबा रे, हे असे उद्योग केलेस ना तर तो होणार नाही. आता हे सगळं जे त्यांचे डिस्कशन आहे ना, ते असं लाईट लेवलला गेलेलं आहे, नंतर नंतर आहे. ज्यावेळेला छान गप्पा झाल्या तसे मनमोकळा संबंध एन्व्हायरमेंट आहे तिथे. हम्म. त्यावेळेला कृष्ण त्याला सांगत असतो की बाबा रे, हे नीट समजून घे. तो सांगतो की बेस्ट प्रॅक्टिसेस जे उडवून लावतात, बेस्ट प्रॅक्टिसेस जे पाळत नाहीत, या शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः. सोप्या आहे, मी पुन्हा तेच सांगतोय की माझं संस्कृत फक्त 8वी 9वी 10वीचं झालेलं आहे. एकदम साधे सोपे असतात. यह शास्त्र विधिम उत्सृज्य, जो प्रोसेस उडवून लावतो. वर्तते कामकारता, जो प्रोसेस उडवून लावून काम करत राहतो. न सिद्धिम अवाप्नोती न सुखम न पराम गतीम. त्याला जे ठरवलंय ते पण मिळत नाही, त्यामुळे त्याला सुख मिळत नाही, आणि पुढे सुद्धा गोंधळच सगळा. जे कॉर्पोरेटमध्ये ऑडिटर्स आहेत त्यांनी हा श्लोक पक्का लक्षात ठेवायचा. काय करायचं सगळं तर तुझं तू ठरव बाबा, माझं काय म्हणणं नाही. न सिद्धिम न सुखम न पराम गतीम. इफ यू आर ओके डू इट, इफ यू आर डोंट ओके, इफ यू आर नॉट ओके देन प्लीज डोंट. कर ते, आणि मग नंतर रडत माझ्याकडे येऊ नको. त्याच्या पुढे अर्जुनाने कृष्णाला गुगली टाकायचा प्रयत्न केला आणि कृष्णाने टोलवलं चांगला. पण ते पुढे नंतर बघू. मग अशी सिद्धी जर का हवी असेल तर प्रोसेस नको का पाळायला? आणि प्रोसेस जर का पाळायची असेल तर वृषपर्वा हे कंपल्सरी आहे. पुढच्या श्लोका कसा आहे तो सांगतो, त्याआधी समजून घेऊया आणि मग प्रॅक्टिससाठी जाऊया. वृषा ही वृषभो विष्णुर वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्त श्रुतिसागरः. असा तो श्लोक आहे बघा, तो वृष वृष वृष. आणि हा काय नवीन नाही बरं का, आपल्याला झालाय कोणे एकेकाळी.
एक आठवड्यापूर्वी झालेलं आहे. वृषा ही वृषभो विष्णुर वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्त श्रुतिसागरः. हा वृष हा शब्द आपण पाहिलेला आहे आधी. वृष म्हणजे बैल, किंवा वृष म्हणजे धर्म असा पण अर्थ होतो. त्यावेळेला आपण म्हटलं होतं की जे काही नावं आहेत सध्या धर्माला, हिंदू, मुसलमान, जैन, ख्रिश्चन, हे धर्म नाहीत. हे ॲट द मोस्ट असले तर सेट ऑफ प्रोसेसेस असतील. धारण करणारा एकच विष्णू, जो दिसत नाही, एनर्जी. त्या धारण करणाऱ्या पर्यंत पोहोचण्यासाठी सेट ऑफ प्रोसेसेस ज्या सांगितल्या आहेत, त्याला चुकून आपण धर्म म्हणायला सुरुवात केलेलं आहे. प्रोसेसेस कशा धर्म होतील? वृषपर्वा कसं धर्म होईल? वृषपर्वा लीड्स टू वृष. परवा म्हणजे प्रोसेस, सेट ऑफ प्रोसेसेस, स्टार्ट फ्रॉम पॉलिसीज टू प्रोसेसेस. हात धुतल्याशिवाय जेवायला मिळणार नाही का? त्याची काहीतरी कारण आहे त्याच्या मागे. वाय सो? मग तू हात धुऊ नये तर धुवू नको, पण हे पर्पज सर्व कर तू. हा, मग हात धुत नाही, मी पाण्याने धुत नाही, ठीक आहे, मग तू सॅनिटायझर वापरतो का? वापर. हात धु किंवा सॅनिटायझर वापर. पर्पज काय? तुझे हात स्वच्छ व्हावेत. त्याच्यावरचं पर्पज काय? बाबा रे, ह्या बॉडीला जसं स्वच्छ केलंस तसं तुझ्या आतमध्ये न दिसणारी बॉडी पण आहे, तीन देहांमधली, मनबुद्धी. त्याला पण जरा स्वच्छ करता आलं तर बघ. मंदिरात जाताना हातपाय कशाला धुवायचे? हात धुत असताना त्याला ना एकदा ठोकला पाहिजे. असं म्हटल्यावर काय हात धुण्याचा अर्थ आहे का त्याला? हात धुताना, की मी हात धुत असताना आता मनात मन सुद्धा धुवून काढतो, बुद्धी पण धुवून काढतो. आत्ता वडापावची आठवण नको. आत्ता त्याला धुतला पाहिजे, एक दिवस त्याला धरलाच पाहिजे, हा असाच करतो, असं नको. मग हे पर्व न समजल्यामुळे वृष पण समजला नाही. मग उधळला तो. वृष पर्वा. इफ आय वॉन्ट टू गो टू समथिंग विच कॅनॉट बी सीन, कॅनॉट बी डिस्क्राईब, हाऊ कम वी नेम इट? जर जे सांगता येत नाही, दिसत नाही, अनिर्देश्य आहे, त्याला वेगवेगळी नावं ठीक आहे, पण ती नावं वेगवेगळी म्हणून एक्झिस्टन्स वेगवेगळा. असं कसं? वेगळी नावं पण शेवटी एकच. अशा पद्धतीने जर का वृषपर्वा झाला तर गणित सुटतील आपल्यासाठी. बाकी सोडून दे, आपण आपलं बघू. मग असा तो वृषपर्वा. वृषाही वृषभो विष्णू. विष्णूपर्यंत पोहोचण्यासाठी वृषपर्वा, कारण विष्णू वृष आहे, विष्णू धर्म आहे. नाव दिलंय त्याला. धारण कोणी करून ठेवलंय? काय एनर्जी. एनर्जीच मॅटर मध्ये येते आहे. कृष्ण सांगतो भगवद्गीतेमध्ये, कुठलंही तुम्ही दर्शन पहा, त्याचं तेच आहे की जो निर्माण करू शकतो आणि निर्माण केल्यानंतर पुन्हा निर्माण करू शकतो ते सत, असं सांगितलेलं आहे. मग झालं. त्या वर्धनो वर्धमानश्च विविक्त श्रुती सागर हा, असा तो आहे. आता श्रुती सागर हा काय सुरेख आहे शब्द तो. ह्या जर काय एंट्री कशी शोधायच्या झाल्या तर वृषपर्वाबद्दल एक गंमत सांगतो, थोडस समजून घ्या, कारण हे आपला पर्पज तो आहे. काय उगाच रंगाने भांडत बसण्यापेक्षा आधी आपण स्वतःला मस्त करू, एक्सलंट करू, अँड देन ऑरा विल चेंज. व्हाय अँड हाऊचा खेळ असतो नेहमी. कुठलीही गोष्ट व्हाय असते आणि म्हणून हाऊ असतं. दोन्ही समजून घ्यावं लागतं. व्हाय हाऊ, व्हाय हाऊ, व्हाय हाऊ. राईट. एखादी गोष्ट मी जे ठरलंय ते सांगतो तुम्हाला, की हे मनापासून कळलं पाहिजे. भगवद्गीता आपलीशी वाटली पाहिजे. विष्णू सहस्त्रनाम आपलंच वाटलं पाहिजे. जे करतोय ते आपलंच वाटलं पाहिजे. का बुवा? नाही, ते जे फिलिंग तयार होईल त्याच्यामुळे त्याच्यामधलं भावनिक अंतर कमी होईल. त्यामुळे बौद्धिक अंतर कमी सहज होईल. हाणामाऱ्या करून कुठल्या विषयांचा अभ्यास करावा लागणारच नाही, कारण ते तू आपलं मानलंयस. अरे हे माझं आहे, माझ्यासाठी तयार केलंय. फिजिक्स हे माझं आहे. मला कळतंय कॅन्टिलिव्हरचं काय मुवमेंट चालतं. थेअरी ऑफ मशीन्स मी माझ्या हाताला पायाला वापरून बघीन. हा, छान झाली. हृदयाच्या जवळ आली, त्यामुळे माझी वाटायला लागली. का? का बरं? व्हाय? अरे ते जर का झालं ना, तर तुला कोरिलेशन जमेल. नाही, पण मग कोरिलेशन कशाला पाहिजे? अरे कोरिलेशन झालं नाही तर पाठांतर करत नाही का बसणार दिवसभर? त्यापेक्षा कोरिलेशन केलंस की तुला इंटरेस्ट सस्टेन राहील तुझा. की असं नाही रे बाबा, आता त्याचा अभ्यास करायचा आहे असं नाही वाटणार. तर आय हॅव टू सी इट फ्रॉम दी हार्ट, सो दॅट इट विल क्रिएट द फिलिंग्स ऑफ बिलॉंगिंग. If it gets created, then I'll start correlating.
आणि इफ इट्स को रिलेशन्स, म्हणजे ते जर का सुरू झालं, तर माझा इंटरेस्ट सातत्याने राहील, मला मोटिवेशनची गरजच नाही लागणार बाहेरनं. मग का तयार करायचा सस्टेन इंटरेस्ट? जर का सस्टेन इंटरेस्ट क्रिएट झाला, तर तो कशामुळे तयार होतो हे कळायला लागेल. मग ते कशाला करायचं? अरे, त्यामुळे तू एक दिवस त्या ज्या काही सांगितल्यात ना प्रोसेसेस, त्या तू करून बघायला लागशील. नुसतं पाठांतरावर राहणार नाहीस तू. का बघ करून बघायच्या? अरे, त्या जर का ज्या तू करून बघशील ना, त्या तू उगाच हे पण समजून घेऊ ते पण समजून घेऊ असं करणार नाही. डोळे बांधून प्रोसेस फॉलो नाही करणार तू. त्यामुळे ओव्हरलोड कमी होईल, तुझ्या डोक्यावरची भीती किंवा बॉन्ड वॅगन इफेक्ट कमी होईल. ते कशाला करायचं? अरे, दंभ टाकायचंय तुला, हिप्पोक्रसी टाकायची आहे ना, उगाच काहीतरी नावं करून इकडे तिकडे फिरण्यापेक्षा. नाही, मग ते कशाला करायचं? व्हाय? तुला काय हवंय शेवटी? पीस आणि एक्सेलन्स, आनंद आणि उत्कृष्टता, हो की नाही? मग झालं. अशी त्याला म्हणतात व्हायची लॅडर. हाऊची लॅडर कशी असेल? मला पीस आणि एक्सेलन्स हवाय, बरं कसं मिळणार? काय नाही, तू हिपोक्रसी सोडून दे. जमत नाही ते जमत नाही सांग, जमत्या ते जमत्या म्हणून सांग, एवढं केलं एवढं केलं नाहीये. हिपोक्रसी नको. मला समजलं नाही याच्यासारखं अतिशय प्युअर विधान नाहीये. आय डोंट अंडरस्टँड दिस, इथूनच खरी अंडरस्टँडिंगची सुरू होते. मग सांग ना मग तसं. आणि मग ते कसं करू? इन्फॉर्मेशनचं ओव्हरलोड टाळून दे पाहू. बरं, मग ते कसं करू? हाऊ सुरू झाला आता. मग ते कसं करू? काय ते करायला लाग, रे टेस्टेड ओके प्रॅक्टिसेस सांगितल्या आहेत, तू करायला लाग, त्याच्यातनं काहीतरी तुला सापडेल ते लोकांना सांग. मग ते कसं करू? इंटरेस्ट ज्याच्यात निर्माण झालाय तो वापरायला सुरुवात कर. मग ते कसं करू? सस्टेन इंटरेस्ट कर. इंटरेस्ट लावून धरायची प्रयत्न कर. तो कसा करू? रे, आजूबाजूच्या गोष्टींशी कनेक्ट करायला प्रयत्न कर. नाही, मग ते कसं करू? त्या आपल्या म्हणून समजून घे ना, तुझ्या आहेत त्या सगळ्या. अच्छा, मग ते कसं करू? पहा भावनेनी डोकं बाजूला ठेवून. वृषपर्वा वृषोदरा, हा वृषपर्व आहे. व्हाय हाऊ व्हाय हाऊ व्हाय हाऊ, असं जो करत नाही, न सिद्धिम न सुखम न पराम गतीम, इतकं सांगितलंय त्यांनी. मग चला, आता प्रॅक्टिस करू. पण त्याच्या आधी मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं कसं चालतं ते. वरखाली वरखाली होतं की नाही? वृषा ही वृषभो, तरी विष्णू सहस्त्रनामामध्ये उदात्त अनुदात्त स्वर नाही आहेत. श्री सुक्तामध्ये आहेत तसे. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं धना ददाना धना, एवढे स्वर लागलेत झटाझट. पण या स्वरांमध्ये श्रुती असतात. असा तो श्रुती सागर. श्रुती सागर हे शब्द नाव ऐकल्यानंतर जे 11वी 12वी क्लिअर झालेत इंजिनिअरिंग साईडला, त्यांना ते लिमिट्स आणि इंटिग्रेशन आठवलं असेल. लिमिट टेंडिंग टू झिरो. का लिमिट टेंडिंग टू झिरो? सोपं आहे. सा, रे. आता सा स्वर, रे स्वर, सा आणि रे जोडून जाणार ना. सा. पण म्हणताना कसं म्हणतो? सा, रे. पण मग सा आणि रे मध्ये काही नाही का? आहेत ना. मग असे किती सांगणार? इन्फिनिटी आहे प्रकरण ते. म्हणून आपलं सांगितलं 240 हर्ट्ज. म्हणजे गातात त्यांना हे नक्की माहिती असेल, नक्की अभ्यास केला असेल ना गाणं गाताना. स्वर लावला मग किती फ्रिक्वेन्सी लावले साहेबा? 240 हर्ट्ज लागला असेल तर कोमल रे 256चा, शुद्ध रिषभ 270चा, गांधार कोमल गांधार 288चा, शुद्ध गांधार 300 हर्ट्जचा, मध्यम 320चा, तीव्र मध्यम 337चा. हे कोणी ठरवलं? कोण ठरवत नाही, कॅल्क्युलेशन आहे सरळ. मग षडजावरनं ऋषभावर जायचंय मला, 240 हर्ट्ज वरनं 256 वर जायचंय. 240 नंतर 241 येणार ना. 241 नंतर 242 असेल, 43 असेल, असं करत करत 256 ला जाईल. श्रुती सागर हा, बारकावे ज्याला माहिती आहेत असा तो श्रुती सागर हा. सा रे ग म प द कोणी म्हणतं, पण त्या 7 रे मध्ये केवढ्या श्रुती आहेत त्या. असा तो श्रुती सागर. आणि म्हणून मग आपल्याला कळतं की हार्मोनियम वाजवताना सा आणि रे मध्ये काही येत नाही, पण तरी सुद्धा आता विद्याधरोकांनी ती काढली श्रुती मंजिरी. कारण आता त्याच्यात नको जायला, अजून त्याच्यात तासभर जाईल. पण जर का मी सारंगी वाजवत असेल, वीणा वाजवत असेल, तर सा टू रे सगळ्या श्रुतीवरनं जाऊ शकतो. असा तो श्रुती सागर. मग थोडक्यात काय म्हणायचं?
अरे मधले 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 बारकावे एवढे कळलेत ना. आता हे बारकावे कसे कळणार? करून पहा. रेसिपी बुक आहेच, पण रेसिपी बुक किचन मध्ये गेल्यानंतर कमीत कमी 10% नवीन शिकायला मिळतं. कारण अरे त्यांनी जे पातेलं सांगितलं ना ते माझ्याकडे नाहीये. हा मग शिक आता त्याच्यातनं काहीतरी. त्यांनी सांगितलं मंद आच. आता मंद आच म्हणजे किती? मग तू खेळ. एकदा जळेल तो पदार्थ, मग तुला कळेल याच्यापेक्षा कमी, पुन्हा जळेल, मग याच्यापेक्षा कमी. मग देअर विल बी इम्प्लिसिट थिंग्स. मग ह्या इम्प्लिसिट थिंग ज्या श्रुती आहेत त्या कशा कळणार? पाठांतराने नाही, आवर्तनाने नाही, जोर जोरात मंत्रोच्चारांचं नाहीच नाही. ते भिनल्यावरच. 27व्या 26व्या श्लोकाला जड व्हायला लागतं विष्णू सहस्त्रनाम अंगावर येतं, म्हणूनच मी सगळ्या शब्दांचे अर्थ सांगत नाहीये. चला म्हणूया आपण आता. वृषा हि वृषभो विष्णुर वृषपर्वा वृषोदरः वृषा हि वृषभो विष्णुर वृषपर्वा वृषोदरः. आता वृषपर्वा म्हणताना काय मनात येईल? व्हाय हाऊ व्हाय हाऊ व्हाय हाऊ. एवढं लक्षात ठेवा. वृषा हि वृषभो विष्णुर वृषपर्वा वृषोदरः. वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः. वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः. संपूर्ण म्हणू आता. काय काय कुठे कुठे ग्लिम्सेस येतील आपले. आपण काय पाहिलं? वृषपर्वा पाहिलं की त्या इन्फिनिटीकडे जाण्यासाठी सुंदर काही काही समजून घेण्यासारख्या प्रोसेसेस आहेत. लोकांनी करून ठेवल्यात त्या. पण ते सारेगमपदनिसा आहे. त्या सा आणि रे मध्ये इतके बारकावे आहेत, ते मी करून पाहिल्याशिवाय मला कळणार नाहीये, तरच मी श्रुती सागर होणार आहे. वृषा हि वृषभो विष्णुर वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः. शेवटचं. वृषा हि वृषभो विष्णुर वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः. हम्म. झालं की आता काय दोनदा झालं की झालं. सोपेच. मग कशी सुरू केलं होतं? आवर्तनो इफ आवर्त आता ते का, इफ आवर्तनो निवृत्तात्मा देन समृद्ध संप्रमर्दना लीडिंग टू सुप्रसाद प्रसन्नात्मा अँड हेन्स इट इज पॉसिबल विश्वदृक विश्वभृक विभुः. आता हे बारकावे कळण्यासाठी 1000 वेळा म्हणा, नाही तर 2000 वेळा म्हणा, होणार आहे का ते? नाही. काय रे बाबा ह्याचा अर्थ? अच्छा, अर्थ तर कळला. बरं मग कळला नाही, कळला नाही. अर्थ फक्त इथपर्यंत पोहोचला, कळायला वेळ आहे अजून. मग काय करून बघ. त्यांनी काय सांगितलंय? विष्णू विश्व, मग विश्व शोध, विश्व शोध, विश्व शोध. काय 2 दिवस, 4 दिवस, 15 दिवस, 1 वर्ष. मग हे कशाने तयार होतं, हे कशाने तयार होतं? अच्छा, मग तू विश्व तयार करतो का? हो करतो करतो करतो. मग विचारांचं विश्व तयार करतो. अरे अच्छा, म्हणजे मी विष्णू. हा ज्यावेळेला मनन होईल त्यावेळेला स्वप्न आहे का? मग काही न करता मनन शक्य आहे का? म्हणून पहिल्यापासून आजोबा पण सांगायचे, पाठांतराच्या नादी लागू नका. इंग्रजी शब्द पाठांतर केल्याने काहीही फरक पडत नाही. वापरले नाहीत तर ती गंजतात इंग्रजी शब्द. त्यामुळे त्यांना भीती वाटते सांगायला मला.
आज 25 शब्द कळले ते विचारायचे, वापरून दाखव. त्यामुळे हे 1000 शब्द विष्णू सहस्त्रनामाचे त्यांच्यासमोर म्हटले असते तर काय झालं असतं? सांग, अभ्यास केलास का त्याचा? झालं. असा तो खेळ आहे. आता वृषपर्वा, वृषाकृती ही हा जी क्लॅरिटी आहे व्हाय अँड हाऊची, ती क्लॅरिटी बऱ्याचदा अं, आणावी लागते स्वतःसाठी, काही वेळेला इतरांसाठी. कारण प्रतारदना हा आवश्यक असतो, गोंधळ चालू असतो. मग अशा वेळेला कोणीतरी आपला हवा असेल त्या वेळेला, तर हे मी करत असतो दरवेळेला. मी सांगितलं ना, 2-2 मिनिटात मी सांगेन काय उद्योग करतो एकंदर. तर हे मी करतो. पण त्याला लोक पर्सनल काउन्सिलिंग म्हणतात. मला अजूनही कळलेलं नाही पर्सनल काउन्सिलिंग म्हणजे काय. पण लोक येतात, बोलतात. मग त्यांच्याशी मी बोलतो, फक्त बोलण्यात वेळ नाही घालवत, लिहून काढा म्हणतो. मग काही लोक येतात, काही जण सांगतात जॉब सोडायचा आहे, कळत नाही. उदाहरण देतो हा, फक्त अगदी 2 मिनिटासाठी. तर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू आहे, अजून 4 महिने आहेत, काय करायचं आहे, काय करू? अजाईल मध्ये सर्टिफिकेशन करू का बिग डेटा मध्ये करू? मुलगा मुलगी अजिबात लग्नाचं मनावर घेत नाहीये. काय रेंज तुफान असते. आई उगाच माझ्या मागे लागले, आमचा मुलगा आमचा ऐकत नाही, प्रोजेक्टचा क्लायंट त्रास देतोय, वगैरे अनेक असतात. आता ह्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत का? याला काही बाहेरून सोल्युशन मिळणार आहेत का? अजिबात नाही. उद्धरेत आत्मनात्मानं उगाच नाही सांगितलंय त्यांनी. पण मग सोल्युशन जर का माझ्या आतमध्ये असतील, तर आतमध्ये जाताना हात धरायला कोणीतरी लागतं. एवढं मी करतो. अर्जुनाची भूमिका मी निभावतो, प्रश्न विचारत सुटतो. म्हणजे काय, म्हणजे काय, म्हणजे काय? आमच्या मनाप्रमाणे झालेलं नाही. ओके, मग आमच्या म्हणजे मनाप्रमाणे, मनाप्रमाणे म्हणजे, मग ते लिहिण्यात इतका सुंदर वेळ जातो. आणि 2-3 फुलस्केप भरले की कळायला लागते की अरे उगाच चाललंय. मग हळूहळू हळूहळू करत करत 2 ओळींवर येतं, मग गणित सुटतं. वृषपर्वा, व्हाय हाऊ, व्हाय हाऊ. मग हा वृषपर्वाचा वापर कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा मी जेव्हा जातो, त्याला एवढंच सांगतो की बाबा तुमचं एकदा मिशन कळू दे मला, तुमचं एकदा विजन कळू दे मला. अच्छा, विजनचा अर्थ कळलाय का बाबानो? कारण ते कंट्रोल C, कंट्रोल V, इकडनं तिकडनं काहीतरी चांगले शब्द अजून लावलेले असतं ते. हे म्हणजे नक्की काय, असं झाल्यानंतर सुरुवात होते वृषपर्वा, सर्व दृक, असा तो उद्योग आहे. पण मग हे जे आहे, हे केल्याने ते वृषपर्वा सहज होत जातं. त्याच्यामुळे होतं काय, तर लाईट पडतो. मरीचिर दमनो हंस तसंच प्रकाशना, असा एक शब्द आहे पुढच्या श्लोकामध्ये. एकच श्लोक घेणार आहोत आपण, त्याच्यातला एकच शब्द. सुभुजो दुर्धरो वाग्मी. वाग्मी नंतर मी थांबलोय. कोणे एके काळी, 2 दिवसापूर्वी, वाग्मी भवती, असाचा उल्लेख केला होता, की ज्यांच्या लक्षात असेल त्यांच्यासाठी मी थांबलोय. सुभुजो दुर्धरो वाग्मी, महेंद्रो वसुदो वसुः, न एक रूपो बृहद्रूप, शिपिविष्ट प्रकाशन. शिपिविष्ट म्हणजे किरणांमधनं बाहेर येतो तो. खरं त्याला झाकायची असतात, पण जितकं झाकायला जातो तितकं ते दिसायला लागतं. असा तो शिपिविष्ट. प्रकाशन, प्रकाश, काश म्हणजे उजळणे, प्र म्हणजे त्याला मागून जोर लावलाय, असा तो प्रकाश. प्रकाशना. आता बसल्या बसल्या प्रकाश येईल का? नाही ना, ती घासावी लागतील. भांड चकचकीत कधी होतं? मुंबईत जे राहतात त्यांना कळत असेल, चांदीची भांडी काळी होतात. पुण्यात राहतात त्यांना जरा आजकाल कमी काळी, म्हणजे मुंबईपेक्षा नक्कीच कमी होतात काळी. मग ती घासल्याशिवाय चकाकणार नाही. बसल्या बसल्या कुठलीच गोष्ट प्रकाशणार नाही. मग ते जे घासणं असतं, ते अनालिसिसचं घासणं झालं की पंचेल. हे सर्व दृकचं घासणं लागतं. तू पहा फक्त बाबा, तू एकदम कन्क्लुजनवर येऊ नको, घाई नको. ह्याच्यासाठी ती वृषपर्वा, ह्याच्यासाठी ती ती जी शिस्त आहे. शिस्त कशाची? अनालिसिसला जायची, घाई करायची नाही, ही शिस्त फक्त. असं कसं झालं, कसं म्हणजे नक्की कसं झालं, ही जे बांधणं आहे ते. मग असं जर का झालं तर प्रकाशन हा. आता ह्याची एकदम सोपा श्लोक आहे हा, एकदम सोपा श्लोक आहे. कदाचित काही लोकांना आता कळायला लागलं असेल. सेटमध्ये काहीतरी दिसतंय आपल्याला, प्रत्येक सेटमध्ये दिसतंय. प्रत्येक श्लोकाचा काही ना काहीतरी कनेक्ट दिसतोय, रिपिटेशन भरपूर आहे. पहिली गोष्ट अगदी सोपी आहे. सुभुजो दुर्धरो वाग्मी, महेंद्रो वसुदो वसुः. सुभुजो दुर्धरो वाग्मी,
महेंद्रो वसुदो वसुः. हं? काही जोडाक्षर नाही, काय नाही, काय नाही. नैक रूप म्हणजे न एक रूप. एक रूप नाही, अनेक रूप आहेत तशी. आणि मोठं रूप पण आहे, बृहद रूप. नैक रूपो बृहद्रूपो शिपिविष्ट प्रकाशनः. रूपो किंवा रूपहा काही चालेल. नैक रूपो बृहद्रूप शिपिविष्ट प्रकाशनः. नैक रूपो बृहद्रूप शिपिविष्ट प्रकाशनः. सगळं. सुभुजो दुर्धरो वाग्मी महेंद्रो वसुदो वसुः. नैकरूपो बृहद्रूपः शिपिविष्टः प्रकाशनः. हम्म? आता ती व्हाय अँड हाऊ ची लॅडर मी सेशन संपल्यानंतर दाखवीन. आणि ती खूप उपयोगाला येते. फक्त सेशन संपू दे. हे ह्याचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते आधी पूर्ण होऊ दे. कुठून सुरू केलं आपण आज? जर का पाहिलं तर शेवटच्या श्लोकावर यायच्या आधी मागच्या श्लोकापासून सुरू केलं, खरं सांगायचं तर. म्हणजे मागच्या भागातला काय पाहिला आपण? इफ आवर्तनो निवृत्त आत्मा. जर का रंगमंचावर चाललेली आवर्तन निवृत्त पद्धतीने मी पाहू शकत असेल माझ्याच आयुष्यातली, तर संवृत प्रमर्दना संप्रमर्दना. बरोबर कुठे पाहायचं कुठे नाही पाहायचं कळायला लागेल. आणि देअरफॉर संप्रपर्दना संप्रमर्दना. राजाच्या आयुष्यात घडलेले नटाने फार मनावर घ्यायचं नसतं. त्यामुळे मनावर न घेत येणारच नाही. प्रमर्दना हेच केवढं कमी होईल. अँड देअरफॉर इट विल कॉज सुप्रसाद प्रसन्नात्मा. जर का नको ते अनुभव अंगावर यायला लागले, मी राजा आहे म्हटल्यामुळे जी गडबड होते त्याच्याऐवजी मी राजाची भूमिका करतो, ही प्रॅक्टिस आहे हा. तुम्ही म्हणाल तू करतो का? नाही म्हणून तर बसलो इकडे, नाहीतर चुकलो नसतो ना. पण ती जी प्रॅक्टिस आहे त्याच्यातली जी गंमत आहे ना, ती धमाल. म्हणजे काही झालं की काही ते कळतच नव्हतं काय अनेक दिवस. अरे असं आता कळायला तरी लागलंय. आणि झालं आणि कळलं, त्याच्यामधला पिरियड कमी व्हायला लागतो. होत असताना कळणं, आहा हा. कळून न होणं, काय मुवमेंट असेल. केवढी मुवमेंट असेल. द्युती धरा हा नाही का होणार तो. चकाकणार नाही का? ज्ञानेश्वर सुद्धा रागावले होते, मुक्ताईने त्यांना सर्वद्रुक केलं. अरे असं कसं? आपली काय कथा. सो वी हॅव अ लायसन्स. चिडायचं लायसन्स आपल्याकडे आहे. पण त्याच्या मागे बघायला पण लागेल आपल्याला रेट्रोस्पेक्शन. मग काय बघीन मी आवर्तन कशाचं आलं, मग त्यात निवृत्त आत्मा बघितलं का तू? मग त्यामुळे तू संवृत्त झेपलं नाही तुला. म्हणून आता साफसफाई करावी लागते, कर प्रमर्दना. कशा करता करायचं तू ठरव. प्रसन्न आत्मा व्हायचं की नाही व्हायचं तुला. हा, मग त्यामुळे काय होईल? विश्वदृग विश्वभूक. तुझ्या हातातली कामं चांगली होतील. तुझ्या हातातल्या कामांचं पालन पोषण होईल. हा. हा, मग कर ना तसं. मग ती सिद्धी नाही काय ना. सिद्धार्थ सिद्ध संकल्प, कारण तो सिद्धी द आहे. तू वापरत नाहीयेस. सिद्धी द सिद्धी साधना. पण मग त्याच्यासाठी वृषपर्वा लागेल. तुझा धर्म तुला कळलाय का? क- कशाने धारण केलाय तुला? अरे तुझ्या मिशननी. मिशन नसताना जर का तू इकडे तिकडे करत असेल तर वाबरडासारखा फिरणार नाही का इकडे तिकडे दिवसभर? उठल्यानंतर मिशन आठवतंय ना तुझं काय? काय करतोय ओके, पण त्याचे कशासाठी करणार आहे? सो टू डू लिस्ट must be a derivative of why am I doing something that I'm doing. वृष पर्वा. वृषा ही वृषभो विष्णू वृष पर्वा वृषोदरा. मग त्यातले जे बारकावे आहेत, सा नंतर रे. पण सा ते रे मध्ये केवढे फ्रिक्वेन्सी आहेत. हेच बारकावे जर का तू असं काम करत गेलास तर समजणार नाही का? मग श्रुती सागरा तू होशील. मग श्रुती वेदांना पण म्हटलं जातं, म्हणजे वेद माझे पाठ आहेत. काय उपयोग आहे पाठ असून वेद? त्याच्यातले बारकावे काम केल्याशिवाय कळणारच नाही ना.
मग असे ज्यावेळेला तू करायला लागशील त्यावेळेला प्रकाशना हा तुझा तुझा प्रकाश पडायला लागेल. अरे चा असं सांगितलं होय. आतापर्यंत नुसतं पाठ करत होतो. हा, पाठ झालं नाही झालं तरी काय फरक पडत नाहीये. पण आता कळलं. ओ हो, अच्छा असं आहे होय, वा. हे जे आहे ना, सो आत्मा रामम मुदित वदनम, की असं तो हा असं होतं ते. आपलीच आपल्याला दाद दिली जाते. बघा एकदा करून. आणि मग त्यासाठी ऑब्विसली व्हायटॅलिटी गरजेची आहे. मग ती शारीरिक असेल, बौद्धिक असेल, मानसिक असेल. ओजस तेज जो द्युतिधर प्रकाश आत्मा. इथं परत आलं बघा. प्रतापना तापवणारा. वृद्ध स्पष्टाक्षरो मंत्र चंद्रांशुर भास्कर द्युती अशा श्लोक जातो. ओज आता माझं मेडिकल मधलं ज्ञान नाही, पण ओज हा बहुतेक धातू असं म्हटलं जातं की व्हायटॅलिटी आहे. फार कमी आहे. काही ग्रॅम सुद्धा नसेल माझ्या मते. खूपच कमी आहे. ते धारण करतो. ओज जसं कमी होत जातं तसं तेज कमी होत जातं. तेज कमी झालं की द्युती कमी होते. आता तेज द्युती म्हणजे ओज तेज तेजस तेजस विनामहम. समजल्यामुळे जी लकाकी येते, जी लहान पोराच्या चेहऱ्यावर असते बघा, तो कुठनं लकाकतोय? कारण काय अडल्ट्रेशन नाहीये म्हणून. ओज केवढं स्ट्रॉंग आहे, व्हायटॅलिटी आहे. समजलंय त्याला. 2 वर्षानंतर विसरणार आहे, पण तोपर्यंत त्याला माहिती आहे म्हणून चकाकतो तो. त्याला माहिती असतं छान. तरी रडत असतो काही वेळेला, पण त्याच ओके. आणि म्हणून द्युतीधरा हा खरोखरच तेजाचा जो प्रकाश तो द्युतीधरा. मग असा मी होऊ शकतो का? हो. 2 वर्षापेक्षा खाली त्याची प्रॅक्टिस केली तर मग प्रकाशात्मा प्रतापना प्रॅक्टिस लागेल. वृद्ध स्पष्टाक्षरो मंत्र. स्पष्टाक्षर याला ओम पण म्हटलं जातं. नॉट नेसेसरी ओम. ज्या अक्षराने गोष्टी स्पष्ट होतात तो. मंत्र, तंत्र. मंत्रात सुद्धा अनेक प्रकार आहेत, त्याच्यात जायला नको आता. पण मननात त्रायते इति मंत्र. ओम गम मंत्र आहे. सगळी बाराखडी मंत्र आहे. त्याच्यावर पुस्तक आहे, ते मी सांगीन नंतर. झरेकर म्हणून फार सुंदर माणूस आहे, झकास. कुठलेही अक्षर मंत्र आहे. मग मंत्र. मग मंत्र म्हटला तर चालेल, तंत्र कसं म्हणून चालेल? म्हणून आपण म्हणतो की भगवद्गीता म्हणायची नाहीये, भगवद्गीता वापरायची आहे. कारण तो मंत्र नाहीये. असलाच तर एकच मंत्र आहे त्याच्यामध्ये. कृष्णाने सुद्धा स्वतःचा मंत्र दिलेला नाही, ओम इति. म्हणून त्यांनी कोणाचा तरी दुसराचा मंत्र दिलाय त्याच्यात. पण गीतेचा मंत्र हवा असेल तर उद्धरेत आत्मनात्मान, तुझं तू बघ बाबा. मंत्र मननात राहते. पण माझे माझे मंत्र काढीन की नाही मी? माझे माझे मंत्र नक्कीच निघणार आहेत. कारण ते मला सांभाळणार आहेत पुढे जाऊन. असा तो आहे. ओजस तेजो द्युतिधर प्रकाशात्मा प्रतापना. रुद्ध स्पष्ट अक्षरो मंत्रश्चंद्रांशु भास्कर द्युती. शेवटचा श्लोक आहे. अं, एकदा म्हणून घेऊया. आता तो ओज ते जो तरी चालेल, किंवा स लावा तिथे. ओजस ते, तो म्हणून तो स, तो तला स लागलाय ना, किंवा स ला तो, ते काय असेल ते. ते इथे आहे बघा. हा विसर्ग स मध्ये कन्वर्ट झाला, त्यामुळे तो स्ते झाला. ओजस तेजोदुतिधर प्रकाशात्मा प्रतापनः. आता प्रकाशात्मा परत थंडा कोल्ड्रिंक. आत्मा म्हणजे एनर्जी लाईट असणारच आहे, पण तरी सुद्धा आपल्या मनावर बिंब व्हावं म्हणून. ओजस तेजोदुतिधर प्रकाशात्मा प्रतापनः. ओजस तेजोदुतिधर प्रकाशात्मा प्रतापनः. रुद्ध स्पष्टाक्षरो मंत्र चंद्रांशुर्भास्कर द्युतिः. रुद्ध स्पष्टाक्षरो मंत्र चंद्रांशुर्भास्कर द्युतिः. दोन्ही ओळी एकदम म्हणूया दोनदा. ओजस्ते ज्योतिधर प्रकाशात्मा प्रतापनः. रुद्ध स्पष्टाक्षरो मंत्र चंद्रांशुर्भास्कर द्युतिः.
हम्म. एकदा अजून. ओजस्तेजोदुतिधर प्रकाशात्मा प्रतापनः रुद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्युतिः. प्रकाश. हं? असं आज 30 पर्यंत आलो. 30. मानवी आहे ना मन, तेव्हा किती झालं? 30. 30/107. सेन्सिंग ओरिएंटेड असतील ते लगेच पर्सेंटेज काढतील. पण 107 30ला भाग जात नाही, जाऊ दे. 30/107 एवढे झालेत. पण किती झाले? ठीक आहे. कसे झाले? आणि त्याच्यातनं काही काढता येतं का म्हणून. मग आपल्याला खेळ काय मिळाले विष्णू सहस्त्रनामामध्ये? एकतर वेगवेगळे उच्चार. मग त्या उच्चार आणि सजगता कशी येईल? काय जिभेकडे लक्ष दे, कुठे कुठे लागते बघ बोलताना. ऑटोमॅटिक बोलणं हळू होईल. की ऑटोमॅटिक म्हणताना कुठे कुठे गेली जीभ, अरे बापरे, काय स्पीड आहे पहा. मग ते गंमत झाली. मग उच्चारांमधले विविधता. श, श, स, त, थ. बाराखडी आहे, पण बाराखडी म्हणताना बोर होतं. काय उगाच आपलं त्याची जजना ते गंमत आहे. पण मग हीच जर का बाराखडी विष्णू रूपात म्हटली तर अजून मजा. सगळे आले बघा, एके असं अक्षर नाही बाराखडीतलं जे विष्णू सहस्त्रनामात नाहीये. बाकी त्याचं काय फिलॉसॉफिकल वगैरे असेल ते पुढचं पुढे सुरू तर करू. मग हा एक खेळ मिळाला आपल्याला. करेक्ट. मग काही शब्दांचा एक अर्थ मिळाला. की अरे विश्वम विष्णू मध्येच गंमत दिसायला लागली. की आता काही करताना विश्व विष्णू ते तरी दिसायला लागलं. मग काही काही अर्थ आजचेच आपण पाहिलं, श्रुती सागर हा. मग काही वेळेला नवीन ज्यांना काही काही नवीन गोष्टी समजून घ्यायची आवड असते, इंटेलेक्च्युअल कॉल्स, त्यांना कळलं की बाबा शरदाची फ्रिक्वेन्सी जर का 240 असेल, तर कोमल रिषभाची 256 असेल. मग 40 ते 56 मध्ये आहेत ना त्या श्रुती. मग हे बारकावे. बारकावे कोणाला कळतील? जो काम करतो त्याला. मग काम करत असताना काय होईल? काम करल्यामुळे चुका होतील. चुका कळल्यावर प्रकाश पडेल. प्रकाश पडलं की गोष्टी क्लिअर होतील. मरीचिर दमन सोपं जाईल. प्रतर्धनासाठी जी काय रंगमंचावर आवर्तनं चालली आहेत, ती कळायला लागली की ऑटोमॅटिक निवृत्त आत्मा होता येईल. असं त्याच्यातला दुसरा खेळ कळायला लागला. आणि स्वरांचा खेळ अजून काय. मग असा हा खुळखुळा आहे किंवा खेळांचं दुकान आहे विष्णू सहस्त्रनाम. फार गंभीर होऊ नका. अध्यात्म पाहायचं असेल तर पुलंचा विनोद. अध्यात्म गंभीर असूच शकत नाही. आणि चर्चा तर होऊच शकत नाही त्याच्यात. त्यामुळे ह्या लेवलनी जर का विष्णू सहस्त्रनाम म्हटलं तर बसतो शेजारी विष्णू रोज, असं नाही का म्हणाल तुम्ही कधीतरी. मग झालं. एवढंच करायचं आपल्याला. हं. तर आपण इथे थांबू. काय एका दुसरा प्रश्न असेल तर घ्या. आणि मग वाटल्यास मग नंतर मी ती वाय हाऊस दाखवीन माझ्यासाठी केलेली मी.